दिंडोरी वृत्तांत न्यूज, वेध नव्या युगाचा। चोरीच्या मोटरसायकलींची विक्री व खरेदी करणाऱ्या गुन्हेगारांवर नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई। नाशिक ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्र व जिल्ह्याचे सीमावर्ती भागातून मोटरसायकल चोरीचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेतली असता वर्दळीची ठिकाणे, बाजारपेठ, बँक, हॉस्पिटल व शहरातील मुख्य रस्त्यांवर पाळ ठेवून मोटरसायकल चोरी केली जाते व सदर चोरीच्या मोटरसायकल ह्या कमी किमतीच्या दरात अतिदुर्गम भागात विक्री केल्या जात असल्याची माहिती पोलिसांच्या निदर्शनास आली। नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी मोटरसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती काढण्यासाठी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आदेशित केले। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे घोटी सिन्नर महामार्गावर गस्त घालत असताना एका विना नंबरच्या दुचाकीवर एक इसम भरधाव वेगाने सिन्नर बाजूकडे येताना दिसला। त्यास अडवून दुचाकीची नंबर प्लेट व कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। सूरज लक्ष्मण सातपुते वय 28 याच विश्वासात घेऊन मोटरसायकलबाबत चौकशी केली असता त्यास सदर मोटरसायकल ही त्याचा मित्र रोहित अशोक पवार यांनी दिली असल्याचे सांगितले। रोहित अशोक पवार यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने नाशिक जिल्ह्याचे सीमावर्ती भाग कोपरगाव, शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर शहर परिसरातून मोटरसायकल चोरी करून सदर चोरीच्या मोटरसायकल या त्याचे नाशिक जिल्ह्यातील मित्र यांचे मार्फतीने सीमेलगतचे तालुके अतिदुर्गम भागात कमी किमतीच्या दरात विक्री केल्याची कबुली दिली। सदर इसमनामे रोहित अशोक पवार यास श्रीरामपूर शहर पोलीस ठाणेस पुढील कारवाई कमी हजर करण्यात आले असून त्याने कबुली दिल्यावरून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका व नाशिक रोड परिसरात विक्री केलेल्या चोरीच्या 2 हिरो HF डिलक्स, 2 होंडा शाईन, 1 होंडा युनिकॉर्न, 2 TVS स्टार सिटी, 1 हिरो स्प्लेंडर, 1 बजाज प्लॅटिना, 1 सुझुकी ॲक्सेस असे एकूण 10 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या। सदर चोरीच्या मोटरसायकली विना नंबर प्लेट व विना कागदपत्र खरेदी करणारे नाशिक जिल्ह्यातील एकूण 8 इसमांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे कारवाई करण्यात आली। यातील आरोपी याने कबुली दिल्यावरून अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेले चोरीचे एकूण 6 गुन्हे उघडकीस आले आहेत। सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून मोटरसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते, कोणीही इसम विना नंबर प्लेट किंवा विना कागदपत्र कमी किमतीच्या दरात मोटरसायकल विक्री करत असेल तर अशा इसमांची माहिती तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यास कळवावी। कोणीही चोरीच्या मोटरसायकली खरेदी अथवा विक्री करू नये असे आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। मोटरसायकल चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी नागरिकांनी आपापल्या मोटरसायकलला हँडल लॉक, व्हील लॉक, सेफ्टी लॉक बसवून घ्यावे तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले। दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी सुनील मालुसरे।